पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार अखेर आता रद्द करण्यात आला. व्यवहार रद्द करण्यासंदर्भात गोखले कन्स्ट्रक्शनचं पत्र आहे. गोखले बिल्डरने मेलद्वारे व्यवहार रद्द केल्याची माहिती दिली आहे. जैन समाजाच्या भावना दुखवायच्या नाहीत. गोखले बिल्डरचा त्यामध्ये मेलमध्ये त्या प्रकारचा मुद्दा नमूद करण्यात आला आहे. गोखले बिल्डरने या संदर्भात व्यवहार रद्द केल्याची माहिती दिली. त्यामुळे मोठी अपडेट समोर येते. अखेर पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार आता रद्द करण्यात आलेला आहे. या संदर्भात खरं तर आपण मागच्या काही दोन तीन दिवसांपासून वारंवार पाहतोय की जैन मुनी आक्रमक भूमिका घेत आहेत आणि आता आंदोलनाचा इशारा दिल्याच्या नंतर अखेर आता हे व्यवहार रद्द करण्यात आला. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोतार आपल्यासोबत जोडलेत. बालाजी, आपण पाहतोय जैन मुनी आक्रमक झालाय, जैन समाज आक्रमक झाला, रस्त्यावर उतरणार, आंदोलन करणार असा इशारा दिला आणि आता आपण पाहतोय की अखेर हा व्यवहार रद्द झालाय. काय सविस्तर माहिती? कारण पहिल्या दिवसापासून जैन समाजाचं जे जैन बोर्डिंग आहे ते वादाच्या भोवऱ्यात हा सगळा व्यवहार सापडलेला होता आणि यामध्ये जैन समाजाने मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. जैन मुनी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले. गेल्या 18 दिवसापासून पुण्यातलं सगळं राजकारण जे आहे ते या सगळ्या जैन बोर्डिंगच्या व्यवहाराभोवती फिरत होतं. अनेक टीका झाली. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर पूर्वी असलेले विशाल गोखले यांनी हा सगळा व्यवहार केला आणि त्याचा जो त्यामध्ये या सगळ्यामध्ये जो आहे तो मुरलीधर मोहोळ यांचा सहभाग होता असा आरोप करण्यात आलेला होता. त्यानंतर मात्र 18 दिवस जे आहे ते पुण्यात हे सगळं आंदोलन सुरू झालं आणि त्यानंतर अखेर आज हा निर्णय जो आहे व्यवहाराचा निर्णय रद्द करण्याचं विशाल गोखले यांनी मान्य केलंय. तसं मेलद्वारे त्याने ट्रस्टींना कळवलेलं आहे की कुठल्याही समाजाच्या भावना आम्हाला दुखवायच्या नाहीत. बालाजी, मी काही क्षणासाठी थांबवतोय. आपल्यासोबत आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारजी जोडलेत. विजयजी, पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मोठी अपडेट म्हणावी लागेल कारण एकीकडे आपण पाहतोय की जैन समाज आक्रमक झाला होता, जैन मुनींनी त्या प्रकारचा इशारा दिला होता, काही दिवसामध्ये आंदोलन होणार अशी सुद्धा माहिती होती. मात्र अखेर आता गोखले कन्स्ट्रक्शनचं पत्र आल्याच्यानंतर आता ही महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे की व्यवहार रद्द केल्याची माहिती देण्यात आली. काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया? माझी पहिली प्रतिक्रिया ही आहे की याच्यामध्ये जर मागे घेतला या विषय त्यांनी तरी पश्चात बुद्धी आहे. जर जैन समाजाच्या भावनांची एवढीच काळजी होती तर ट्रस्टच्या सर्व नियमानुसार सगळ्यांचा आधी कन्सेंट घेतला गेला असता. परंतु जसजसे आधी व्यवहार केला त्याच्यात बऱ्याच गडबडी केल्या आणि नंतर मग तो आता ते उघडकीला आल्यानंतर प्रतिक्रिया उमटू लागल्या, पंतप्रधानांकडे तक्रारी झाल्या, त्यानंतर आता ते माघार घेतली किंवा जैन समाजाच्या भावनांचा विचार करतायत असं म्हणतायत. परंतु ते काही पटण्यासारखं नाही. दुसरी गोष्ट अशी असते की मुद्देमाल परत मिळाला म्हणून गुन्हा संपत नाही, ही माझी पहिली प्रतिक्रिया आहे. अगदी. मात्र आता खरं तर आपण पाहतोय की एक मेल आला आणि त्या मेलद्वारे हा व्यवहार रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. आगामी काळात याचे नेमके काय परिणाम पाहायला मिळतील? नाही, आगामी काळामध्ये काही राजकीय जे वादळ आहे ते कदाचित शांत होईल, परंतु इतर अनेक लोक याच्यामध्ये आहेत ज्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन या विषयाला हात घातलेला आहे. त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. त्यांना हे पहा, हा विषय राजकीय नव्हता, तर हा विषय हा गुन्ह्याचा होता. हा विषय ती प्रॉपर्टी बळकावण्याचा हा होता. हा विषय त्या प्रॉपर्टीला मुरलीधर मोहोळ यांनी येणे प्रकारे दोन्ही बाजूने म्हणजे मित्र बिल्डर म्हणून स्वतःच्या कंपनीने टेंडर भरून आणि जे कर्ज देणं आवश्यक नव्हतं ते कर्ज द्यायला भाग पडला असं म्हणूया आपण. त्यांच्या खात्याच्याच त्या अंडर येतात पतसंस्था द्या. त्यांनी कर्ज दिलं, नंतर ते रिकन्वे केलं, ते कसं दिलं काय दिलं हा पोरखेड नाहीये. हा मोठा सिरियस इश्यू आहे. याच्यामध्ये काही 100 कोटी रुपयांचा इश्यू आहे. त्याच्यामुळे इतका गडबड गोंधळ अपेक्षित नव्हती, परंतु ती जाणीवपूर्वक केली आणि ते केल्यानंतर आता त्यांना वाटतंय सगळे त्याच्या प्रतिक्रिया उमटल्यानंतर की आता माघार घेतली पाहिजे, नाहीतर आपल्या हे अंगाशी येऊ शकतं. त्यानंतर झालेली पश्चात बुद्धी आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे उद्या ते एका राजकीय नेत्याच्या हस्ते ते त्याची घोषणा करायची ती तयारी आहे. त्यामुळे हा विषय टोटली राजकीय झालेला आहे. त्याला कुठेही समाजाचं किंवा कायदेशीर असं जामा पसरवण्याचा प्रयत्न चालला असला तरी तो खरा आहे असं मला वाटत नाही. अगदी नक्कीच. विजयजी, खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल.
संदर्भात पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी बालाजी पोतारकडे आपण जाणार आहोत. बालाजी, आपण पाहतोय मोठी घडामोड आहे. खरं तर या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतील, व्यवहार रद्द होणार की नाही यावरचे प्रश्न होते. मुरलीधर मोहोळ यांनी भेट दिली, धंगेकर पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आता याचे नेमके काय परिणाम आगामी काळात पाहायला मिळतील? त्या राजकारणात त्याचे परिणाम नक्कीच पाहायला मिळतील. मात्र ज्या पद्धतीने अल्पसंख्याक जैन समाज रस्त्यावर उतरला, व्यापारी वर्ग असणारा हा समाज, आमच्या समाजावर अन्याय होतोय, आमच्या समाजावर संकट आलेलं आहे, हे गेले 18 दिवस जे आहे ते पुण्यात सातत्याने सांगत होते. आणि त्यांचे जे जैन मुनी आहेत ते सुद्धा सांगत होते. त्यांनी स्वतः इशारा दिला की 1 नोव्हेंबर पासून आम्ही अन्नत्याग करेन आणि उपोषणाला बसेन. देशभर याचे पडसाद उमटतील. याचा परिणाम प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीला सुद्धा भोगावा लागेल, असं सगळं चित्र निर्माण झालं. आणि त्याचा परिणाम म्हणून जे विशाल गोखले गेले 18 दिवस कधीच माध्यमासमोर आलेले नाहीत, त्यांची भूमिका कधीच कुणाला कळाली नाही, ते विशाल गोखले यांनी मात्र आता मेलद्वारे आमच्याकडून हा व्यवहार रद्द करतोय असं म्हटलेलं आहे. कारण यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, हा जो व्यवहार झालेला होता तो धर्मदाय आयुक्त, महानगरपालिका ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यामध्ये झालेला होता. त्यामुळे शासकीय स्तरावर हा व्यवहार रद्द करण्याची काय प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कदाचित आणखी करावी लागेल, कारण हे प्रकरण न्यायालयात सुद्धा प्रलंबित आहे. मात्र आमच्याकडून जो आहे तो हा व्यवहार रद्द करणार आहे अशी भूमिका जी आहे ती गोखले बिल्डरने घेतली आणि तसा मेल दिलेला आहे. त्यामुळे जैन समाजाला मोठा दिलासा मिळालेला आहे. ज्या पद्धतीने मोहोळ यांच्यावरती आरोप होत होते त्यांना सुद्धा दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल. मात्र यामध्ये खरंच काही गैरव्यवहार झालाय का त्याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी आज राजू शेट्टी यांनी केलेली होती. त्यामुळे राजू शेट्टी यांची पुढची मागणी अशी आहे की यामधला ज्या ट्रस्टीने आर्थिक घोटाळा केला त्यांच्या संदर्भात सुद्धा पुढे असं कोणी करू नये, असं कुणाचीही या जागेवर नजर राहू नये. आणि यातून एक समाजसेवा, जे जैन समाजाचे विद्यार्थी तिथे शिकतात त्यांच्यासाठी ही जागा राखीव राहावी, यासाठी काही उपाययोजना कडक करा अशा सूचना सुद्धा राजू शेट्टीने पत्रकार परिषदेमध्ये मागणी करत केलेल्या आहेत. त्यामुळे यापुढे या संदर्भात काय होते ते पाहणं महत्वाचं आहे. मात्र 18 दिवसापासून पुण्यातलं राजकारण, महाराष्ट्रातलं राजकारण, महायुतीमधली चढाओढ या सगळ्यांमध्ये जे आहे ते जैन समाजाचा हा मुद्दा मोठ्या प्रमाणात लावून धरण्यात आला. जैन समाजाचे सगळे गुरुवर्य जे आहेत ते आज या चिंतन बैठकीला आले. आजच्या खरं तर या चिंतन बैठकीनंतर हा निर्णय झालेला आहे. ज्यांच्यावर मोठी टीका होत होती त्या मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः जाऊन भेट दिली, यातून मार्ग काढू, तोडगा काढू असं म्हटलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चिंतन बैठक जी आहे ती समाजानं बोलवली. त्यामुळे याचे पडसाद आणखी तीव्र होऊ नये असा विचार सगळा या कदाचित विशाल गोखले या बिल्डरांकडून करण्यात आला असेल. आणि एवढ्या रात्री उशिरा त्यांनी हा मेल जो आहे तो संबंधितांना दिलेला आहे की आमच्याकडूनचा जो व्यवहार आहे तो व्यवहार आम्ही रद्द करतोय. नक्कीच बालाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सुद्धा आपल्यासोबत जोडले. ज्ञानेश्वर, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड ज्या संदर्भात मागच्या 4 दिवसापासून घडामोडी घडताना पाहतोय. अगदी मुरलीधर मोहोळ असतील, धंगेकर असतील यांनी भेटी सुद्धा दिलेल्या आहेत. आरोप होत असताना आता मात्र व्यवहार रद्द झाल्याची माहिती आलेली आहे. काय अधिकची माहिती यावरची? अद्याप व्यवहार पूर्णपणे रद्द झालेला नाही. पूर्णपणे रद्द व्यवहार होण्यासाठी त्याची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडावी लागेल. त्याच्यासाठीची जी पूर्वतयारी आहे ती गोखले यांनी दर्शवलेली आहे आणि तशा पद्धतीचा जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय झाल्याचं गोखलेंनी ईमेलवरून ट्रस्टला कळवल्याची माहिती मिळते. अर्थात ज्या पद्धतीने हा सगळा व्यवहार झालेला आहे त्याला कायदेशीर काही गोष्टी आहेत आणि त्या कायदेशीर गोष्टी पार पाडाव्या लागतील आणि नंतर तो व्यवहार रद्द होईल. मात्र त्याच्यासाठीची जी तयारी आहे ती दर्शवलेली आहे आणि ही महत्वाची गोष्ट सांगावी लागेल. कारण मागच्या गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा राज्यात चर्चेत होता. याच मुद्द्याच्या संबंधानं भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील टीका झाली, कारण त्यांचे बिल्डर असलेल्या गोखलेंसोबत यापूर्वी व्यावहारिक संबंध होते. अर्थात ते मागच्या काही महिन्यांपासून या सगळ्या व्यवहारातून बाहेर पडले होते. मात्र तरी देखील जुने संबंध असल्यामुळे विरोधकांकडून सातत्यानं तशा पद्धतीची टीका केली गेलेली होती. आणि याच सगळ्या संबंधानं राजू शेट्टी यांनी देखील सुरुवातीपासून जी भूमिका मांडलेली होती, जो विरोध केलेला होता, हा सगळा विरोध आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि आता जी काही अपडेट समोर येते यात जैन समाजाच्या भावना दुखवायच्या नाहीत म्हणून जो काही व्यवहार आहे तो रद्द करणार असल्याचं ईमेलद्वारे म्हटलेलं आहे. अर्थात जी पुढची कायदेशीर प्रक्रिया आहे व्यवहार रद्द करण्यासाठी ती येत्या काही दिवसांमध्ये पार पाडली जाईल. त्यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. मात्र ज्ञानेश्वर, मुद्दा लक्षात आला. खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.
अखेर आता व्यवहार रद्द झाल्याची माहिती मिळते. गोखले बिल्डरने मेलद्वारे व्यवहार रद्द केल्याची माहिती दिली.